नमस्कार मंडळी, भटकंतीच्या आजच्या भागात आज आपलं स्वागत आहे। आज आपण भेट देणार आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक अशा वासोटा किल्ल्याला। चला तर मग सुरुवात करूया रोमांचक अशा या प्रवासाला। मुंबईहून सातारा हे अंतर जवळपास 250 किलोमीटर आहे। त्यापुढे सातारा ते बामनोली हे अंतर 40 किलोमीटर व 1 तासाचा असा प्रवास आहे। वासोटा किल्ल्याला पोहोचण्यासाठी बामनोली हे बेस पॉइंट आहे। इथे आम्ही रात्रीचा स्टे केला। इथे राहायची तशी खायची सुद्धा सोय उपलब्ध आहे। इथून पुढे आपल्याला बोटीतून कोयना धरणाच्या जलाशयावरून प्रवास करावा लागतो। तर मित्रांनो, आज आपण निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या अशाच एका ऐतिहासिक अशा किल्ले वासोट्याला भेट देणार आहोत। बोटीतून निघाल्यावर समोर दिसणारं दृश्य एकदम मंत्रमुग्ध करणारं होतं। पाणी, हिरवीगार जंगल आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगा यांचा नजारा डोळ्यांना निवांत वाट देणारा होता। साधारण 1 तासाचा बोट प्रवास केल्यानंतर आम्ही जंगलाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो। वासोटा किल्ल्याचं खरं सौंदर्य त्याच्या जंगल सफरीत आहे। इथे प्रवेश करण्यासाठी वन विभागाची परवानगी घ्यावी लागते, कारण हे क्षेत्र कोयना अभयारण्याचा भाग आहे। आम्ही आमचं सामान आणि पाणी घेऊन ट्रेक सुरू केला। जंगलातून जाताना पक्ष्यांचा किलबिलाट, मधूनच दिसणारे जंगली प्राणी आणि थंडगार हवा यामुळे चालण्याचा थकवा आम्हाला अजिबातच जाणवत नव्हता। तर मित्रहो, या घनदाट जंगलात हे मंदिर पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटलं असेल, परंतु यापूर्वी इथे एक गाव वसलेले होते। परंतु इथे शासनाच्या प्रॉपर अशा सुविधा नसल्यामुळे हे गाव खोपोली नजीक शिफ्ट करण्यात आले आहे। तर मित्रहो, तुम्ही किल्ले वासोटाला भेट देणार असाल तर खालील महत्त्वाची माहिती तुम्ही नक्की लक्षात घ्या। वासोटा ट्रेकसाठी तुम्हाला गाईडची मदत घ्यावी लागते। किल्ल्यावर राहण्याची परवानगी नाही, त्यामुळे संध्याकाळी बेस कॅम्पला परत यावं लागतं। ट्रेकसाठी चांगले ट्रेकिंग शूज, पुरेसे पाणी आणि हलकं खाद्यपदार्थ सोबत नक्की बरोबर न्या। इथून जाणारा हा रस्ता नागेश्वर सुलक्याकडे जाण्याचा मार्ग आहे।
परंतु काही कारणास्तव नागेश्वर सुलक्याकडे जाण्याचा मार्ग हा बंद करण्यात आला आहे. साधारण 2 ते 3 तासाच्या चढाईनंतर आम्ही किल्ल्यावर पोहोचलो. किल्ल्याच्या टोकावर पोहोचल्यावर समोर दिसणारा नजारा एकदम भव्य होता. एकीकडे कोयना जलाशय, दुसरीकडे सह्याद्रीच्या रांगा आणि समोर उभा ठाकलेला नीलकंठेश्वराचा डोंगर. इथेच आम्ही काही वेळ बसून निसर्ग सौंदर्य अनुभवलं. ज्याला इतिहास ठाऊक नसतो तो इतिहास जमावतो. ज्याला इतिहास समजून घेण्याची गरज वाटत नसते तो कधीच इतिहास घडवत नसतो. तर वासोटा किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं झाल्यास वासोटा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला होता. हा किल्ला त्याच्या दुर्गमतेसाठी प्रसिद्ध आहे. इतिहासात तो व्याघ्रगड या नावानेही ओळखला जायचा. मराठा साम्राज्यासाठी हा किल्ला एक मजबूत संरक्षण होता. तर मित्रांनो, वासोटा किल्ल्याचा अनुभव हा खरंच अविस्मरणीय होता. निसर्ग, इतिहास आणि साहसाचा त्रिवेणी संगम इथे अनुभवायला मिळतो. जर तुम्हीही वासोटा किल्ल्याला भेट दिली असेल तर तुमचे अनुभव खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की शेअर करा. पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच एका नव्या ठिकाणी भेटूया. तोपर्यंत निसर्ग जपा, इतिहास जपा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.